देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हेची मजदी, आणि तुझे काही न मागू तूज. आज या पुण्यभूमीमध्ये पारडी या पुण्यक्षेत्रामध्ये ग्रामदैवत मारुतीराय यांच्या समोर, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या समोर आणि तुम्ही जमलेल्या पवित्र श्रोत्यांच्या सानिध्यामध्ये आज कीर्तन रूपी सेवेचा योग आहे. रथसप्तमीचा आज हा दिवस, पवित्र दिवस, आणि या महान पर्व काळावर आज या सत्संगाचं आयोजन, या सप्ताहाचं आयोजन मागील 50-55 वर्षापासून करण्यात आलेले आहे. आता सुवर्ण महोत्सव पार पडलेले आहे आणि पुढे आता अमृत महोत्सवाकडे, हिरक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. नंतर अमृत महोत्सव आहे, शताब्दी आहे. असं एक 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 वर्ष आपल्याला आनंदाकडे घेऊन जात आहे. त्या भाविक ग्रामस्थांच्या द्वारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 2 कीर्तन पारडीला होत असतात, एक जागराचं आणि दुसरं काल्याचं. 4-5 वर्षापासून तरी अखंडपणानं, अविरतपणानं ही सेवा सुरू आहे. गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेनं, निष्ठेनं बोलवतात आणि भगवान परमात्मा मलाही इथपर्यंत घेऊन येतो, सेवा करून घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मागणीपर प्रकरणातला आजचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे एक मागणी मागतात, एकच आहे. आणि ती मागणी अशी आहे, जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, हे बघ, तुला देणं होतं का ते बघ. आमचा आग्रह नाही, बाकीचं काही देण्यासाठी तो जो आग्रह धरतोयस आमच्याकडे, पण त्याची काही आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला एवढ्याच एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, आणि तो उदार होऊन आम्हाला एवढं दे. आणि पुन्हा तुला देता येत असलं तरी दे, पण आमची मागणी एकच आहे, म्हणजे दुसरी नाही. अभंगानं संतांचं हृदगत मुक्त केलेले, मोकळं केलेले या अभंगाच्या द्वारा. पार्डीकर म्हणला धन्यवाद. बाबांचं सुंदर मंदिर बांधलं, देखणं बरं का. संत कृपा झाली. अगोदरच होत, मग ते कसं तरी वाटायचं नाही का. ऐश्वर्य संपन्न संताला, अहो मला सांगा, पंतप्रधान बोलवायचे आणि झोपडीत बसवायचे, शोभतं का? नाही म्हटले, त्यांची व्यवस्था कशी करावी लागते सर, VIP नाही का. ऐश्वर्य संपन्न महात्मा, अत्यंत वैरागी सत्पुरुष, आणि मग त्यांना असं अशाच ऐश्वर्यामध्ये, हे बघा, मी मगाशी विषय झाला रघुनाथ महाराजाकडे असताना, देवाला देवाऱ्यात तरी बसवावं, नाहीतर मंदिरात तरी बसवावं. चौकामध्ये, रस्त्यावर देवाची जागा नाही. रस्त्यावर, चौकामध्ये एखाद्या महापुरुष, काही एखादी क्रांती केलेली लोक आहेत, त्यांचे नाव चालतात, त्यांचा चौक चालतो. पण संत हे पूजा करण्याच्या पात्रतेचे आहेत. देव हा पूजा करण्याच्या पात्रतेचा आहे, डॉक्टर साहेब. आणि मग ज्यांचा सन्मान त्यांना योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे, म्हणून थोडीशी अपेक्षा व्यक्त केली पारडीकरांच्याकडे की तुम्ही हे केलेलं आहे, पण असं केलं तर चांगलं होईल. पण धन्य पारडी गाव आहे की दिलेला शब्द पारडीनं पाळला. आणि अत्यंत सुंदर मंदिर, श्री मारुतीरायाचं मंदिर सुंदर आहे, पुन्हा ही बाबाचं मंदिर सुंदर झालंय, आणि कमी जागेमध्ये अत्यंत देखणं मंदिर नाही का. 7 दिवस उत्सव सुरू आहे. भागवत कथा आहे, शिवपुराण. सध्या शिवपुराणाचा काळ आहे. आता काळ असतोय कोण्या गोष्टीचा. आता शिवपुराणाचा काळ आहे. शिवपुराण कथा सुरू आहे, आनंद आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांची कीर्तन आहेत. महान तपस्वी, अधिकारी संत नारायण महाराजांसारखे सत्पुरुष येऊन गेलेले आहेत. आता नवीन पिढीमध्ये आमचे रघुनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं कार्य या प्रांतामध्ये, या परिसरामध्ये अत्यंत जोमानं सुरू आहे, महाराजांच्या मार्गदर्शनाने. सुंदर. इकडे पूर्वी वारकरी संप्रदाय 2 महापुरुषांनी आणला बरं का. एक विठ्ठल महाराज सांडोळकर आणि वैकुंठवासी महान नामधारक संत मारुती महाराज दस्तापूरकर, या 2 जणांनी इकडे संप्रदाय आणला.
आणि आणल्यानंतर या दोघांनी पुन्हा सोपान काका इसातकरे इकडे काही तेलंगणा प्रांतामध्ये वगैरे नरसापूर वगैरे त्यांची गाव आहेत ते सुरू केलेले आणला संप्रदाय. आणि त्या संप्रदायाला पुष्टी देण्यासाठी महान संत नारायण महाराज जन्माला आले आणि या महापुरुषांनी आणलेली गंगा यांनी तिचा विस्तार केला. कोणी केला? नारायण महाराजांनी केला. आणि पुढे संप्रदाय परंपरा चालण्यासाठी नारायण महाराजांनी रघुनाथ महाराजांसारखा एक दुसरा सत्पुरुष निर्माण केला. हे आपल्याकडे असं आहे, जसं आमचे ठाकरे गुरुजी आहेत, या परिसराचं भूषण आहे ठाकरे गुरुजी. ठाकरे गुरुजी संगीतातले संतच आहेत. विठाला 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 विठाला. आणि तो काही प्राप्त झालेला, भगवत कृपेने प्राप्त झालेला जो काही गुण आहे तो त्यांनी स्वतःपुरताच ठेवला नाही. ठाकरे गुरुजींनी सुद्धा, आता पिल्लू ऐकलं ना आपण, याला पिल्लू म्हणे जाऊ पिल्लू यांनी ऐकलं, तसं तयार केलेले आहेत. म्हणजे संप्रदायाला अजून 5-50 वर्षे भीती नाही या परिसरात. अशी आशा आहे की 50 वर्षे तरी, आता पुढचं काही सांगू शकत नाही, कलीचा महिमा आहे काय होईल, पण हरी संप्रदाय राहणारच आहे. पण संप्रदायामध्ये काही मिश्रण तयार झाले, शुद्धता राहिलेली नाही ना. संप्रदाय आता खूप पोचलेलं आहे, की इतका पोचलेला आहे की त्याच्यामध्ये आता काही हे नाही. आता मग संप्रदाय वाढवायची आता गरजच नाही. मग काय करायची गरज? आता वाढलेला संप्रदाय शुद्ध करण्याची गरज आहे. आता गहू भरपूर झालेले आहेत, फक्त चाळून खायला घ्यायचे. विठ्ठला विठ्ठला अशी सेवा भावनेनं चालणारे लोक इथं आहेत. शिवाजी महाराज आहेत, ही आमची गायक मंडळी, आमच्या परिसरातली ही मुलं 7 दिवस तुमच्याकडे होती इथं राहायला. सुंदर गायक वादक आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. मोठा आनंदाचा उत्सव सुरू आहे आणि हीच खरी दिवाळी आहे, हाच खरा दसरा आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. गावचा उत्सव, गावचा सप्ताह म्हणजे दिवाळीच आहे. का सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन साजरा करण्याचा सण फक्त आता सप्ताह राहिलेला आहे. नाही तर दिवाळीला सुद्धा कोणी करीत नाही. बहीण भावाचं जमत नाही, ती हिस्सा मागते. मग भाऊजाई म्हणते ती नकटी कशी येते बघतेच नाही का आता. म्हणून दिवाळीचं प्रेम बंद झालं, भावाभावात आपुलकी राहिली नाही, एकत्रित कुटुंब राहिले नाहीत, जिकडे तिकडे जाऊन राहिले. दिवाळीला तरी कोणी, आता आपल्या लहानपणीची दिवाळी आणि आजची दिवाळी आठवा, फरक आहे थोडा. असा शार्प कर रे बेटा आवाज. मग सणामध्ये सुद्धा आता काही अशी तात्विकता राहिलेली नाही. दिवाळीला पंचमीला पूर्वी गोळा व्हायचे, घर गजबजायचे, परवर सुद्धा झोपायला पुरत नव्हती, इतकी माणसं यायची दिवाळीला नाही का. नाते होते, आता वाट पाहावी लागते. सानिध्यात असलेली माणसं मिळण्यासाठी आता भेटीगाठी घेण्यासाठी जावं लागतं. म्हणून त्या दिवाळीला पंचमीला मोठे मोठे जे काही उत्सव आहेत, त्या सणांना, त्या वाराला काही महत्व राहिलेले नाही. आता एकत्रित येण्याचं आणि एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण करण्याचं साधन जगात एकच जिवंत आहे, ते म्हणजे सत्संग, ते म्हणजे सप्ताह. दुसरं काही नाही. इथंच एकत्र यायचंय. सध्या तरी इथं इथपर्यंत माणसं एकत्र येतात. आता पुढे इथंही एकत्र येण्याचा विचार जगात वाटत नाही, एवढा जातीवाद फोफावलेला आहे बरं का. म्हणजे तर पुढे आता एक कलीचा महिमा आहे, आता असं होणारच आहे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, महिमान, बेस कमी कर, शार्प कर आवाज आणि त्याला गेन दे माझ्या आवाज. शिरजले जन असत्याशी रिजले, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन. करते हेळन संताचे, हेळन संताचे, करते हेळन संताचे, हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान.
असं काही संप्रदायामध्ये अजून नाही, पण आता इतर पुढचं सांगता येत नाही. पण चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेनं सध्या चाललेलं आहे, चालत राहू द्या. ज्ञानोबराय तुकोबरायचा संप्रदाय अत्यंत शुद्ध संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे की कुणाची हिंमत नाही की हा संप्रदाय चुकीचा आहे म्हणण्याची. जगात अनेक संप्रदाय जन्माला आले, अनेक विद्वान जन्माला आले, अनेक पंथ जन्माला आले, काही काळ वर्चस्व गाजवलं, संपून गेले. असे संपलेल्या पंथांची यादी तुम्हाला मी 10-12च्या ठिकाणी देऊन टाकली. पण वारकरी संप्रदाय कालही होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. का राहणार आहे? याच्या पाठीमाग तुकोबाराय, ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म, एकनाथ महाराज, नामदेवराय, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई आदी करून सकल संतांची तपश्चर्या आहे. ही बैठक शुद्ध आहे ना. जमीन चांगली असल्यावर झाडाला भीती वाटत नाही का? जमीन त्याच्या मुळा अशा गच्च करून ठेवते. तशी संप्रदायाची भूमिका परिपक्व आहे. या परिपक्व भूमिकेकडे हा संप्रदाय टिकूनच राहणार आहे. पण पारडी या पुण्यभूमीमध्ये इतके वर्ष झालं परमार्थ सुरू आहे. मोठ्या आवडीनं लोक करतात, बाळ गोपाळ एकत्र येतात, मोठा आनंदाचा उत्सव साजरा करतात आणि त्याच नियमाला दरवर्षीप्रमाणे ही सेवा होते. आज या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा देवाशी बोलतात. आता काही लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होईल, महाराज देव कुठं बोलत असतो का हो? असं काही म्हणतील नास्तिक म्हणतो बोलले तो. काही लोक देवाला पाषाणाचा समजतात, काही लोक देवाला एक कल्पना मानतात. काय मानतात? देव म्हणजे काय आहे? कल्पना आहे, असं म्हणणारे लोक आहेत. एक मोठे विधी तज्ञ होते, आमचे नातेवाईकच होते, नाव नाही सांगत. गेले बिचारे ते, आता नाही त्या जगात, नाहीत म्हणूनच सांगायलो, असल्यावर माझी हिंमत नाही. मग ते त्यांचा आणि आमचा मुक्काम सोबत पडला. आमचे नातेवाईक होते, मोठे होते, विधी तज्ञ होते मोठे, त्यांचं मोठं नाव होतं बरं का. मग त्यांच्याबरोबर आम्हाला मुक्कामाचा योग आला. आता एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तेही जमलेले होते, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मीही तिथे गेलेलो होतो. मग आता काय, एक नास्तिक आणि एक आस्तिक जोडच लावला आणि एका रूम मध्ये ते आमचं त्यांचं आणि आमचं, तुम्ही दोघे जण इथे राही, तुमच्यासाठी रूम मुक्कामाला. ठीक आहे बोललो. आता बसल्यानंतर चर्चा काय करावी? आता म्हणलं असं करा, आपण काही साधू संत म्हणून बोलायचं नाही, पण नातेवाईक म्हणून गप्पा मारू, नाही का. परमार्थाची चर्चा मला सांगा, ज्याला देवच मान्य नाही आणि त्याच्यावर देव सांगण्यात काही अर्थ आहे का? बसल्यावर मग ती म्हणायला लागली, नाना देव म्हणजे कल्पना आहे. हो साहेब खरं आहे. तर काय करू? चार येडी एकत्र जमा झाली, ते चार घोबड एकत्र जमा झाली, ते म्हणाले सूर्यच नाही. हो म्हणावं लागते. अवघे आंधळेची मिळाली, अवघे आंधळेची मिळाली, ते डोळसाचे काय झाले, ते डोळसाचे काय झाले. दृष्टांत सांगत होते. बिरबलन हे होता बादशाह, आणि हे झाला, आकाशवाणी झाली, काल्पनिक दृष्टांत आहे. आकाशवाणी झाली की म्हटले उद्या आपल्या गावावर पाऊस पडणार आहे आणि पावसामध्ये जेवढे लोक भिजणार आहेत तेवढे येडे होणार आहेत. म्हणले तेवढे कसे होणार आहे? वेडे होणार आहेत. आता असं म्हणणार लोक काही, हा पावसात भिजल्यानं कुठे येडं होतं? अख्खं गावच भिजलं, फक्त 2 भिजले नाहीत, राजा आणि प्रधान. राजा आणि प्रधान दोघे जण भिजले नाहीत, अख्खं गाव पावसात भिजलं आणि वेड झालं. मला अख्खं गाव, आणि ते कपडे काढून नाचायला लागलं गाव. आता राजा म्हणायला लागला बिरबलला, बिरबल आप क्या करने का? महाराज आप इसके जैसा होने का बोले. नंगे के गांव में आप 2 आदमी कपड़े वाले देखे तो वो फाड़ देंगे. मग क्या करने का? आपण उसके जैसा होने का तर मजा आहे. विठाला 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 पाणी तेरा रंग कैसा जिसमें डाले वैसा. असं झाला तर समाधान शोधता येतं बरं का. आपलेच तत्व धरून बसू नका, मी असाच आहे म्हणू नका. असाच आहे, आपला बाणा सांभाळा, तत्व सांभाळा, पण कुठंतरी मिसळायला शिका तर समाधान होईल. त्याच्याशिवाय समाधान नाही जगात. नाही मी मिसळतो का, मी केवढा लोक तुझी समाधी बांधतात.
जसं असेल तसं. दोघे जण मुक्कामाला राहिल्यावर मग तो महात्मा म्हणायला लागलेला आहे, बघा देवच नाही. मी म्हणलं हो नाही. मग तुम्ही कसं काय सांगता? म्हणलं भागत नाही म्हणून सांगतो. काय नाही याचा प्रश्न आहे ना. आम्ही नाही सांगितलं तर हे भरल कसं. हसायला लागले होते ते. मला म्हणायला लागले, म्हणजे मी तुम्हाला ओळखलेले ना, तुम्ही माणसासारखं बोलता. म्हटलं उगीच तुमचा बीपी वाढवायचा आहे कशाला? माझाही वाढू नका. तुम्हाला मान्य नाही, मला मान्य आहे. तुम्हाला मान्य नाही हा तुमचा विषय आहे, आणि मी देवाला मानतो हा माझा विषय आहे. माझ्या म्हणण्याने तुम्ही मानणार नाहीत, आणि तुमच्या चर्चेमुळे माझ्या मनातली श्रद्धा कमी होणार नाही. महाराज सकाळी सकाळी मग त्या कार्यक्रमात असं झालं की असं छोटस लेकरू होतं, ते हे तापलेला होता तवा टाकलेला आपला. तुमच्याकडे चपात्याचा नाही, असा मोठा पत्र असतो ना, ते तुमच्याकडे असतो का नाही? आमच्याकडे असतो एवढा पत्र, आणि त्याच्यावर 2च चपात्या एवढा. म्हणजे चपातीवर बसून मनुष्य जेवू शकतो. ती चपाती नाही, चपाता. ते असं लाल भडक झालेलं असताना त्याच्यावरून ते एक लेकरू तेवढ्या कार्यक्रमामध्ये आईकडून पळत पळत आलं, आणि पप्पाकडे जाताना मध्ये तवा आहे ते बघावं का नाही, त्याच्यावरूनच चलत गेलं ते. पण परिणाम काय असेल? तापलेल्या तव्यावरून चलत गेलं, पण त्याला पडलं नाही. रात्री जो मनुष्य मला म्हणत होता देव नाही, तो सकाळी सांगू लागला, नाना देव आहे की. त्याच नातरुंड होत ते. देव आहे की म्हणायला लागला. म्हणजे हे बघा तसं नाही. प्रसंगानं ज्याचे त्याला कळतं महाराज, अनुभवानं ज्याची त्याला माहिती होते. आज आपण एखाद्या व्यसनी माणसाला किती मार्गदर्शन केलं की हे व्यसन चांगलं नाही, डॉक्टरांनी सांगितलं करा, डॉक्टर साहेबांनी अरे हे चांगलं नाही, आज तो हो 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 म्हणून ऐकेल. पण जेव्हा त्याला त्या रोगाचा काही परिणाम जाणवेल, त्या दिवशी तो मनाने सोडून देईल. फक्त ज्याचे त्याला कळणं महत्वाचं आहे. आज किती बोंब मारून सांगू द्या, संसार दुःखमुळे, परमार्थ चांगला आहे, तुम्ही मान हालून ऐकणार आणि लागायच्याच वाटेला जाणार. पण फार झालं तर एखादं चप्पल अज्ञानी माणसं घेऊन जाणार, विचार घेऊन जाणार नाहीत का? अजून तुम्हाला त्याची गरज वाटत नाही. तुम्हाला परमार्थ करण्याची इच्छा का निर्माण होत नाही? आणखी तुमची भूमिका सुपीक झालेली नाही, आणखी तुमच्या चित्तात वापसा झालेला नाही. श्रवणाला येता पुण्य आहे, पण घेऊन जाण्याची जी प्रगल्भता लागते आणि ऐकलेलं जी उगवण शक्ती ज्याला पाहिजे ती आपल्याकडे कमी पडते. आणि त्या तत्वामुळे मग आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाचे काही असे वाईट प्रसंग आले की आपण खचून जाण्याचा विचार करतो. आपली वाटचाल त्यागाकडे नाही रघुनाथ महाराज, आपली वाटचाल भोगाकडे आहे. आणि साधू पुरुषाची आपलं उलट आहे, आपण त्यागाकडून भोगाकडे येतो आणि महात्मे भोगाकडून त्यागाकडे जातात. उलट आहे. महापुरुष दरीवरून बोलतात, शिखरावरून बोलतात, आपण दरीतून ऐकतो. आपल्या जवळ येत असताना मध्ये काय काय मिसळतं काय सांग. भोग नष्ट करण्यासाठी परमार्थ आहे आणि त्यागी होण्यासाठी सत्संग आहे. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी काय होतं बघा, आपली साधना परिपक्व होते, वापसा होतो आपल्यामध्ये, एकाएकी नाही. पण अनंत जन्माच्या पुण्याईनं एकदा तरी महाराज वर्णन करतात, शत एकातरी जन्माच्या शेवटी, शत एकातरी जन्माच्या शेवटी, शत एकातरी जन्माच्या शेवटी, शत एकातरी जन्माच्या, शत एकातरी जन्माच्या शेवटी. विको देऊ नको नाही. शत एकातरी जन्माच्या शेवटी, शत एकातरी जन्माच्या शेवटी, शत एकातरी जन्माच्या शेवटी, कृपाळुवा पोटी येईल दया. ठाकरे गुरुजी. कृपाळुवा तरी, कृपाळुवा पोटी येईल
बारक बारक पोरगं. कृपाळुवा पोटी येईल दया आ आ कृपाळू मा पोटी येईल कृपाळू पोटी येईल शत एकातरी जन्माच्या शेवटी शत एकातरी जन्माच्या शेवटी. आज नाही पण कधीतरी एकाएकी काही होऊ शकत नाही. पहिलवान होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. एखादा नोकरीवाला व्हायचे वेळ लागतो. तसं भगवत कृपेला पात्र होण्यासाठी सुद्धा घाई चालत नाही. हळूहळू ढाळे ढाळे हे तुलेनी एक वेळे ज्ञानोबराय सांगतात. मार्गाचे निबळे निश्चित ठाके. चालत राहा. चालत राहिल्यावर मुक्काम सापडेलच. एका दिवसात सापडणार नाही. इथून पंढरपूरला जायचं एका दिवसात कशी पंढरी येईल? 20 दिवस लागतील, 25 दिवस लागतील, 50 दिवस लागतील. पण दिशा योग्य असल्यावर सापडतेच. फक्त दिशा योग्य असणं कळणं महत्वाचं आहे आणि आपली तयारी असणं महत्वाचं आहे. काही काही वेळा आपली तयारी पण दिशा चुकलेली आहे. नागपूरकडे निघाला. आता इकडे हजारो जन्म जरी चालत राहिला तरी तिकडे पंढरपूर आहे का? तिकडे ते हे लागेल, दुसरं राज्य लागेल, आणि समुद्र लागेल. काय लागायचं ते तिकडे लागेल. पंढरी नाही त्या दिशेला. दिशा योग्य असावी आणि दिशा ही आपल्या जीवनामध्ये योग्य असावी आणि दुसरी आपली दशाही योग्य असावी. दिशा आणि दशा ज्याच्या जीवनामध्ये योग्य लाभलेली आहे, ज्याला कळालेली आहे, त्याच्या जीवनामध्ये साध्य सापडतं. पण भगवत भक्ती करीत राहिल्यानंतर माणसाने विचार करायला पाहिजे की हा वेळ पुन्हा येणार नाही. एखाद्याच वेळेला आता गेला मग नाही फिरोनी दिवस, पुढीलाची आस गणित नाही. गेला आजचा दिवस, गेला वेळ गेली. संसारामध्ये प्रत्येक स्थितीला प्रत्येक वयामानानुसार आपल्या जीवनात बदल होत जाणार आहेत. संसारातले बदल आपल्याला द्वेषाकडे घेऊन जाणार आहेत आणि परमार्थातले बदल आपल्याला प्रेमाकडे घेऊन जाणार आहेत. लक्षात येते तुमच्या मी काय सांगतोय? संसारातले बदल. आता लहानपणी आपण रस्त्याने जाऊ लागलो होतो. कोणताही मनुष्य आपल्याला उचलून घ्यायचा, गालाचा पापा घ्यायचा, वा काय चांगलं बाळ आहे म्हणायचा. तरुणपणामध्ये तर वा वा चांगला मनुष्य आहे. आता म्हातारा माणूस गल्लीतून कोणी उचलून मुका घेईल. सोबदार तुम्ही लहान होतात, हो म्हणा.
काय म्हणा, नुसतं हो म्हणायचं. तुम्ही लहान होता तर लहानपणी तुमची आई तुम्हाला उचलून घ्यायची, हा, सुंदर मेकअप करायची. हो, पावडर नसेल त्यावेळेला नाही का, पण तरी काजळ घालायची नाही का, आणि जुटू बांधायची डोक्याला. हो, आणि मग तुम्ही असं बाहेर जायचं, तुम्हाला तुमचा चुलता पुतण्या काका काय करायची, उचलून घ्यायची लहान बाळाला. आता तेच प्रेम तुमच्या घरात आहे का? तुम्हाला बघितल्यावर कोणी उचलून घेते? महाराज, हे संसारिक त्यांचंच नाही, हे सगळ्यांची तीच अवस्था आहे, तीच अवस्था आहे. संसारामध्ये तुम्ही जेवढं रममान होणार, प्रेम कमी कमी होत जातं. आपलं जाऊ दे, आपलं प्रेम लहानपणी आईवर असतं, आपल्या आईवर. ज्ञानोबा पण एरजिया पराविया रंबे हुनी बरविया, काय त्या कराव्या बाळके तिने, पहिलिया बाळ दसे आईबा हेची पिसे, आणि मग स्त्री मांसे भरून टाके. लहानपणी बाळ रडायला लागलं, आई नाही, कोण बोलतंय पाठीमागे, बघा मंदिरात. मला राहिलो डॉक्टर आठवलं सांगतो, दृष्टांत पुन्हा सांगतो. मगाचा राहिलेला मुक्कामाला राहिल्यावर लेकरांनी काय केले, कुत्र्याच्या पायाला दोरी बांधल्या, कुत्र्याच्या, आणि एक म्हातारं माझ्यावर झोपलं होतं, त्याच्या पायाला बांधल्या. आणि कुत्र्याला काट्या आले, कुत्र कोय कोय, म्हातारं फर. एका पोरला म्हणलं, असं का, तुम्हाला नाही तुम्ही झोपा. आता मला झोपी देव बघून मी लगेच सुरू केलं, पांगुळ झालो देवा नाही हात, धन्य माता पिता. आता असलेली लेकरं जन्माला माय बापानं किती पुण्य केलं, पुण्याशिवाय जन्माला येते तो असे नाही, साधं पुण्य नाही, महापुण्य. विठाल संसारातल्या द्वेष कसा निर्माण होतो आहे का? लहानपणी आपल्याला आपल्या आईशिवाय काही सुचत नाही. बाळ रडायला लागलं, कुठंतरी आई पाण्याला गेलेली आहे आणि बाळ इथं रुदन करते, रडते. मग शेजारच्या आया बाया गोळा होतात, अरे वडील उचलून घेतात, आजी उचलून घेते, बाळ शांत बसतं का? त्याच्या आईने हाक मारली, आले रे बाबा, इतकाच आवाज ऐकला की बाळ शांत होतं. त्याला उचलून घेतल्यावर तर त्याच्या आनंदाला पारावारच राहत नाही. ज्ञानोबाने दृष्टांत दिला, रंबे हुनी बरविया, काळी नकटी वकटी आई आहे, आणि रंभेपेक्षा एखाद्या सुंदर बाईनं जरी उचलून घेतलं तरी बाळ शांत होत नाही. त्याचं प्रेम कुणावर असतं? आईवरच असतं. महाराज, आईवरच राहतं का? म्हाताऱ्याची मुलाखत घेऊ पुन्हा. मला अजून कळालं नाही, त्या पिवळ्या अक्षदामध्ये काय कमाल असते देव जाणो. डोक्यावर पडल्या पडल्या बुद्धीतच बदल होतो. सुरू झालं तिकडून, एखादी मंगलाष्टका सुरू झाली की ती एक 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 गोष्टी त्याच्या डोक्यातून उतरायला. गंगा यमुना सरस्वती चकावी, मला काही येत नाही. मग डोक्यावर पडल्याबरोबर त्यात बदल होतो. आता आई आईच म्हणतो का होती, त्या बुलेट गाडीवर बसलेला आहे, बाहेरून आलेला आहे, त्याची ती बसण्याची पद्धत, त्याची बॅक साईड पूर्वेकडे असते आणि तोंड पश्चिमेकडे, आणि येऊन असं हॉर्न दरवाजात वाजवतो, असं पॉ पॉ. पीठ मळता मळता आई बाहेर येते रोजच्या नियमानुसार पूर्वीसारखं, आणि बाहेर, अरे राजा आलास का रे बाबा, आणि ती आईच्या मागून असं बघत आहे मला, काय रे बाळा काय नाही. आई ती कुठं गेली, ती कुठं मसनात गेली, कुठं जायची नाही ना, ती कुठे गेली. आईवरचं प्रेम तिच्यात आलं, तिच्यात तरी राहतं का? थोडी दिवसानं बाहेरून आला एखादा मुलगा झाला की ती जरी समोर असली तरी विचारतो, बाळू कुठे आहे, कुठे आहे बाळू, कुठे आहे बाळू, कुठे आहे
बाळू नाही दिसला की याची घालमेल. तुला कळतच नाही, लेकरू सांभाळता येत नाही, सोन्यासारखं लेकरू झालं आणि तू कुठं गेलेस? अहो इथंच होता, आता तुमच्या आईने नेलं असेल, ती आईला तुला काही कळतं का नाही, रस्त्यात माझ्या बाळाला नेला, उचलून पटकन घरात नेलं. त्याच्यात तरी प्रेम राहतं का? त्या बाळूला बाळासाहेब झाला आणि बाळासाहेबाला बाळू झाला की पुन्हा प्रेम त्याच्यात जात आणि शेवटी कुणातच राहत नाही, सगळं प्रेम मसनवट्यात जाऊन बसतंय. शेवटी म्हातारी माणसं वाट कुणाची पाहतात? मरणाची. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. आज नाही समजत. ऐसा जाणून निर्धार मग मज आला शे गहीवर, दाही दिशा अंधकार. मग मज काही संसार द्वेषाकडे घेऊन जातो आणि परमार्थात तुम्ही जेवढं मिसळाल, इन्व्हॉल्व व्हाल, तसं तुम्हाला परमार्थात प्रेम निर्माण होतं. आम्ही सुरुवातीला समाजात आलो तेव्हा एवढं प्रेम नव्हतं. 10-5 वर्षापूर्वी एवढं नव्हतं. आता 25 वर्ष झाली मला बरं का. 99 सालापासूनचा कीर्तनकार आहे मी. इतकी वर्ष गेली या परमार्थी क्षेत्रामध्ये, एकदाच प्रेम मिळालं नाही. पण आज प्रेम एवढं आहे महाराज, एखाद्या गावाला नाही रे बाबा नेम. आता श्यामभाऊ यंदा भागून घेता का? जीवच देतो नाना तिथं मठात येऊन. नाही हो म्हटले, आता केलं ना 4 थांबून घेतलं पाहिजे. नाही नाही, काही काही वेळा असं होतं, येऊन गेलात तरी बस झालं. संसारात जर इतकं तुम्ही मिसळलात तर संसारात कोण अलीकडे या म्हणता. आणि परमार्थात केवढा थाट आहे, परमार्थात केवढे. म्हणून परमार्थ जे देऊ शकतो ते संसार कधीच देऊ शकत नाही. पण संसारात मिसळा राहा, पण काहीतरी परमार्थासाठी थोडं बहुत आपल्या उद्धारासाठी. संतांनी सुद्धा हे सांगितलंय, अति करू नका, फार करू नका, थोडं काहीतरी करा. थोडा काही बहुत करा भक्तिभाव, धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. आणि हळूहळू परमार्थ सुरू करा. एके दिवशी तोच परमार्थ तुम्हाला देवाच्या प्रेमाला पात्र करेल. काही लोक कोण म्हणलं भगवान बोलतो? कोण कहते हे भगवान आते नहीं. पुढे काय? शबरी के जैसे कोई बुलाता नहीं. कौन कहते है भगवान सोते नहीं. चुकलं हो महाराज. कौन कहते है भगवान खाते नहीं. शबरी के जैसे कोई खिलाता नहीं. चिट्ट्या टाकून नापास करायचे का मला? कोण कहते है भगवान सोते नहीं. अरे बस, कोण म्हटलं बोलत नाही भगवान? कोण म्हणलं भगवान खात नाही? अरे नामदेवरायाच्या हातानं हात जेवला, जनाबाईला यांनीच दळू लागलं, मीराबाईचं विष यांनीच पिलं, दामू शेट्यासाठी हात जोहार करीत तिथं गेला. याच्याच आहेत महाराज. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. तिथे गेले रे. खळखळा ओतिल्या मोहरा चमकल्या सर्वांच्या नजरा. शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार. हे ते देव देव ते तो हाच आहे. तुकोबरायला हाच बोलला, नामदेवरायला हा बोलला, जनाबाई आम्हाला का बोलत नाही? आपली योग्यता नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज. भगवान संतुष्ट झालेले आहेत आणि तुकोबरायला म्हणतात, तुका काय देवा, अरे फार काही, आता खूप काही तुझी उपासना झालेली आहे, साधना झालेली आहे. आता आम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी आमच्याकडे मागावं. देवा काय मागावं? ज्याला कमी आहे त्यानं मागावं, ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यानं मागायची गरज नाही. नाही कुणालाही झाल्या लाडकी बहीण. पगारवाले बी फॉर्म भरायले,
पगार वाल्याची भरायली. अरे ते काय झालं, सरकार हुशार आहे बघा. आधी सरकारनं सुविधा काढली, 75च्या पुढच्या बायांना एसटी महामंडळ फुकट. काय सांगावं तुम्हाला डॉक्टर साहेब, एका दिवसात 50 वर्षाच्या बाया 75च्या झाल्या. किती दिवसात? एकाच दिवसात खोडाखोड केली आणि 75 झाल्या. पण सरकार आहे ते, त्यानं लगेच स्कीम काढली, 75च्या खालच्या बायाली लाडकी बहीण योजना. हात बडून रडू लागल्या. पण माय मी चंडाळणी ना उगच केलं. एसटी साठी असं केलं. पण एक बाई हुशार आहे, म्हणजे शांताबाई, काय म्हणे म्हणतात ती ना, म्हणलं बाया म्हणतात जरा कमीच झाल्या, पाया पडायला यायच्या, भजनाला यायच्या, सध्या पश्चातापात आहेत म्हणले. म्हणलं तुम्ही कसे आला? मी खुश आहे म्हणले. म्हणलं कसे काय? मी आधार कार्ड 2 काढलेत म्हणले. आधार कार्ड 2 काढलेत, लाडकी बहीण बी घ्याली आणि फुकट एसटी नाही फिरायला. म्हणलं बाई तुला पद्मश्री द्यावं लागत. पद्मश्री देऊ नका म्हणली, पद्मिनीला काहीच नाही. स्वतः उचलायले. आता एवढा नंबर. योजना कुणासाठी, लाभ कुणासाठी, सुविधा कुणासाठी? निराधार लोकांसाठी पगार आहे. नाही महाराज सरकारचे आणि फुकटचे काय व्हायले, ही विचार तर आपल्या देशाला दरिद्र बनवायलेत ना. हे विचार जे आहेत ना आपले, हे देशाला दरिद्री बनवायले. असल्याचं काही नाही. तुम्हाला काही दे नको नको. पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे आता. नको तुझी आजी सत्ता, 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 तुझी आजी सत्ता. पुरे पुरे आता, नको तुझी आजची सत्ता. देवा मला काही नको, तसं नका करू महाराज, काहीतरी मागा. आता एक आहे, पुढच्या माणसाकडे पाहून काय मागावं, त्याला देता आलं पाहिजे हे मागावं. आपण जिथं हात पसरायला जातो, जिथं मागायला जातो, सोन्याच्या दुकानात कपडा मिळत नाही, मागून उपयोग नाही. आणि कपड्याच्या दुकानात दागिना मिळत, कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यावर तेच मागावं. मग त्याच्यातल्या काही व्हरायटीज ज्या असतील त्याची अपेक्षा करावी. मला ही असं दाखवा, मला पालकुल पाहिजे, मला काय पाहिजे, पालकुल पाहिजे. दुसरा कोणता तुम्हाला नाव सांग? पेदापुरी पाहिजे, पेदापुरी पाहिजे. आता हे पालकुल आहे, सातारकर महाराज वगैरे बांधित होती ती पेदापुरी. ते फेट्याचं नाव काय? पेदापुरी. ते चांगला असतोय, 20-25 हजारापासून असतोय. ते नाही कुणला मला घ्यावा वाटला तर. पेदापुरी, खोसला, साधा, पट्टी, अशा प्रकारे व्हरायटीज सांगाव्यात, त्या मिळतील. पण जे त्याच्यात नाही ते कसं काय मिळेल आपल्याला? अहो देवाच्या जवळ गेल्यावर संसाराबद्दल बोलूच नाही. संसार प्रारब्धावर अवलंबून आहे रघुनाथ महाराज. मान पान धन पैसा आरोग्य अमुक अन्न मान धन हे तर प्रारब्ध. काय खायचं, कसं राहायचं, कुठं, हे सगळं नशिबाचा खेळ आहे. नशिबाचा, प्रारब्धावर अवलंबून आहे, पुण्यावर नाही. एक जण म्हणला महाराज काय पुराण नशीब काढलं. काय नशीब काढलं? मोठ्या पदावर मुलगा गेला, प्रारब्धानं. काय प्रारब्ध असेल म्हणजे आज गुलाबजाम खायला मिळाली, पुण्यानं नाही, प्रारब्धानं. आपल्या प्रारब्धात होतं ते खाल्लं आपण. आज खाणं पिणं राहणं लेणं बसणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आहेत, पुण्यावर नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रारब्धावर असलेल्या गोष्टी देवाला मागायच्या कशाला? ज्याच्याकडे जे आहे तेच मागावं. एक दृष्टांत सांगतो. एक मारुतीरायाचा उपासक होता, 35-36 वर्ष मारुतीची सेवा केली. रोज शनिवारी पहाटे उठायचा, काकणाचा आवाज येण्याच्या अगोदर 3:30ला.
देवाला जाऊन मारुतीला आंघोळ घालायची, नैवेद्य दाखवायचा, फुलाच्या माळा घालायच्या, आरती करायची, हनुमान चालीसा म्हणायचा. पण 35-36 वर्षाला काय बेट्याला बुद्धी आली की एवढा सप्ताह झाला मला भग कपडे घालून लोक फिरू लागले. आपलं कपडे धुवायच घरी कोण नाही. हातानच कपडे धुवा लागलेत. म्हणलं हातानच खावा लागले. हो, एकट्या जीवाची बेजारीच आहे. आता असं वाटले एकाचे 2 करावं. आता सोयऱ्या झालेली म्हणावं लोक असतील. मारुतीला चिवून म्हणालो, होय मारुती रे, मी 36 वर्षे तुझी पूजा केली का नाही? हो. मग मला वाटाले आमचं तुम्हीच बघा. ते म्हणलं मीच तसा आहे. मग तुला जर बघायचे असले तर आमच्या मालकाकडे जाय. कुणाकडे? तिकडं श्रीरामाकडे. आला रामाकडे. जय हरी जय. कुठं आनंदाचं बघते. काय म्हणणं आहे? बाईक करा वाटेल जरा थांब. एवढा पारडीचा धाकल्या बोदडीचा सप्ताह होऊ दे आणि पाडवा झाल्यावर बघू. तसं जमतच नाही मला. शेवटच्या दिवशी भागवताची आरती कराय बायको पाहिजेच. आता एवढ्या गडबडीत कुठून मिळेल सांगा की मला. नाही देवा तुझ्यानं होते का नाही सांग बरं. भेटत आपण जरा बोळसर कसले बी भेटल म्हणले. कसली ब्याज पण द्या म्हणलं. ते बोळसर भेटलं. 6 महिने पारडीत नांदून तिला गावाचं नाव लक्षात राहत नव्हतं. हे निघालं पंढरपूरला. चालू पंढरपूरला. येतो वारी करून. एकटेच का? धनी मलाई दाखवा विठुरायाची मंडळी. अगं पण तू बोल, तुझ्या लक्षात काही राहत नाही. साधा बळा स्वभाव आहे. पंढरपूर म्हणजे काय नागढवची जत्रा आहे का? ती पंढरी आहे ती. नाही तसं नका. मी राहणार माहिती चल म्हणल्याबरोबर चल नेलं पंढरपूरला. दशमीच्या दिवशी मठातच आंघोळ घातली. म्हणला तुला कळत नाही काही, इथंच बस. हाताला धरूनच प्रदक्षिणा केली. एकादशच्या दिवशी हे म्हणला मी चालू आंघोळीला. बा ती म्हणायला लागली कधी चाल नाही. एक तरी आंघोळ मला घाला की चंद्रभागेची. उग एकच हो. पुन्हा म्हणणार नाही. अगं लय गर्दी असते म्हणलं. हो का ते बी येडं होतं. इकडे वरल्या पुलाकडे जाऊ का नाही पुंडलिकरायाकडे घेऊन गेलं तिला. आंघोळ केली ना हातामध्ये त्या गर्दीमध्ये तिकून दिंडीचा चेपारा आला आणि ह्याचा बायकोचा हात सुटला. ती कोण्या रानाला की ही कोण्या रानाला की रडू लागलं. डोळ्यातून पाणी यायला लागलं. अवघड झालं म्हणला. 36 वर्ष पाणी घातल्याला वाया गेलं. असलं वाचन नव्हतं. आणि वरी त्या पुंडलिकरायापासून वरी आलं की तिथं रामरायाचं मंदिर आहे बघा. रामाचं इकडे हाताला रामाचं आहे. शिंदे सरकारचा वाडा म्हणते त्याला. शिंदे सरकारनं एकूण अहिल्याबाईचं आहे आणि एकूण शिंदे सरकारचं आहे. द्वार आहे. रामरायाचं मंदिर पाहिलं की तिथे गेलं. रामापुढे रोड लागलं. देवा तुझ्या आशीर्वादाने भेटली होती, चांगली होती, पण चुकली रे. म्हणजे मारुतीरानं पाठीत आणलं येड्या. त्याचीच मी आणून दिली. तुला काय हाय कर. अरे हेच देव रडत फिरू लागला. सीते सीतेची खेळ. मी होतो म्हणून वाघाचा संसार. असंच आहे बाबा. गिरायक होलसेल माल बघावा लागत. तसं देवा तुझ्याकडे आम्हाला हे मागायचंच नाही. अनिक दुसरे मज नाही आता. अनिक दुसरे मज नाही आता. मिलिया चित्ता पासोनिया. आम्हाला काही नको, काही कमी नाही. आमच्याकडे सर्व आहे महाराज. अहो तुमची घरची घरी तुम्हीच म्हणता. आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिकी. पुत्री घर राखीती. नांदणू काहीशी सांगा. काय मागायचं नको नको म्हणले.
आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू याची गरज नाही. महाराज अहो अन्न पाणी काही ते त्याची सुद्धा नेमले आमचं असं आहे. पाहोनिया झाडे वरबडोनी पाला पाहोनिया झाडे वरबडोनी पाला पाहुनिया झाडे वरबडोनी पाला पाहुनिया झाडे वरबडोनी पाला पाहोनिया झाडे वरबडोनी पाला पाहुनिया झाडे वरबडोनी पाला पाहुनिया झाडे वरबडोनी पाला पाहुनिया झाडे वरबडोनी पाला खावोनी विठ्ठला आळवावे खावोनी विठ्ठला हे काही नको. पर देवा तसं नाही. तो बरं काय मागतो म्हणजे तुला मी अनेक मागणार नाही. आपली मागणी एक नाही आपल्या अनेक आहेत. एक पूर्ण केली दुसरी देवा बायको पुन्हा म्हणते काय उपयोग आहे पोरगच होय नाही पुन्हा पोरग काय पोरग देऊन उपयोग आहे देवा. नोकरी आहे का त्याला बरं नोकरी काय करायचं नोकरी म्हणून छोकरी आहे का त्याला. एक दिलं की सगळं देवाच्याच मागं लावते. पण आमचं तुझ्याकडे अनेक मागणं नाही. आमचं एकच आहे अपंगाच्या पहिल्या मागणे